नमस्कार, मी नवल शिंदे. तुम्ही कधी विचार केलाय का की तुमचा संपूर्ण दिवस इतका तणावपूर्ण का जातो? का तुमच्यात हवी तशी ऊर्जा राहत नाही? याचे उत्तर लपलेले आहे तुमच्या सकाळच्या पहिल्या 30 मिनिटांत. आज आपल्या नवल शिंदे ओम श्रीम औरा अँड ॲस्ट्रो वास्तू या चॅनलवर आम्ही एका खास ऑकल्ट मास्टर क्लासमध्ये एका अशा प्राचीन रहस्याचा उलगडा करणार आहोत जो तुमच्या आयुष्यातून नैराश्य, भीती आणि नकारात्मकता कायमची काढून टाकू शकतो. आजच्या या विशेष भागाचा विषय आहे सकाळी उठल्याबरोबर करा हे 5 कामं, आयुष्य बदलणारा 30 मिनिटांचा गुप्त फॉर्म्युला. आपण आज जाणून घेणार आहोत ब्रह्ममुहूर्ताचे रहस्य. यशस्वी लोक सकाळी नक्की काय करतात? हे केवळ अलार्म लावून लवकर उठण्याबद्दल नाही, तर त्या ब्रह्मांडीय ऊर्जेशी म्हणजेच कॉस्मिक एनर्जीशी जोडले जाण्याबद्दल आहे, जी फक्त पहाटेच्या वेळी उपलब्ध असते. काय आहे हा प्राचीन मॉर्निंग कोड? तुमचे अंतर्मन रिसेट करण्याची ताकद या वेळेत कशी आहे? हे सर्व जाणून घेण्यासाठी हा एपिसोड शेवटपर्यंत पहा. तुमची एक नवी आणि सामर्थ्यशाली आवृत्ती उद्याच्या पहाटे तुमची वाट पाहत आहे. सकाळची सुरुवात कशी होते? गजर वाजतो, आपण तो स्नूज करतो, पुन्हा वाजतो आणि शेवटी डोळे उघडताच पहिला हात जातो तो फोनकडे. अगदी. बोटांच्या एका स्पर्शाने व्हॉट्सॲपचे मेसेजेस, इंस्टाग्रामची चकाचक दुनिया आणि बातम्यांमधून येणारा जगाचा सगळा ताण आपल्या डोक्यात शिरतो. दिवस सुरू होण्याआधीच मन धावायला लागतं. बरोबर. पण विचार करा, या रोजच्या गोंधळातून जर सकाळची पहिली 30 मिनिटं आपण चोरली आणि त्यावेळेत एक अशी गोष्ट केली जी आपला संपूर्ण दिवसच नाही तर आयुष्य बदलण्याची ताकद ठेवते, तर आज आपण अशाच एका माहितीचा सखोल अभ्यास करणार आहोत. आणि ही कोणतीही पाश्चिमात्य उत्पादकता वाढवणारी युक्ती नाही, तर एक प्राचीन भारतीय पद्धत आहे जिला मॉर्निंग कोड असे एक आकर्षक नाव दिलं गेलं आहे. बरोबर. ही माहिती आहे एका सकाळच्या नियमावलीबद्दल, जी ब्रह्ममुहूर्त या आपल्या प्राचीन संकल्पनेवर आधारलेली आहे. अच्छा. आणि यामागे खूप सुंदर विचार आहे की सकाळची वेळ ही केवळ घड्याळातील एक वेळ नाही, तर ती एक एक वैश्विक संधी आहे. वैश्विक संधी. हो, एक असा क्षण जेव्हा निसर्गाची ऊर्जा आणि आपलं अवचेतन मन सर्वात शुद्ध आणि म्हणू शकतो की ग्रहणक्षम अवस्थेत असतं. आज आपण या स्रोतांच्या आधारे त्या 5 सोप्या पण शक्तिशाली कृती उलगडून पाहणार आहोत. म्हणजे या कृती आपल्या सकाळला एका सामान्य धावपळीच्या सुरुवातीपासून एका जादुई ऊर्जादायी परिवर्तनाकडे कसं नेऊ शकतात हे समजून घ्यायचंय. अगदी खरंय, कारण या माहितीत एक वाक्य आहे जे माझ्या मनात एकदम घर करून बसले. जैसी सुबह वैसा दिन, जैसा दिन वैसी जिंदगी. म्हणजे जशी सकाळ तसा दिवस आणि जसा दिवस तसा आयुष्य. हे ऐकायला खूप साधं वाटतं, पण खूप खोल आहे की नाही? नक्कीच. सकाळ म्हणजे आपल्या दिवसाचा पाया. आणि जर पायाच डळमळीत असेल तर दिवसाची इमारत मजबूत कशी उभी राहणार? बरोबर. अगदी. आणि यामागे केवळ तत्वज्ञान नाही, तर खरं तर ठोस विज्ञान आहे. स्रोत सांगतात की जेव्हा आपण दिवसाची सुरुवात शांतपणे आणि जाणीवपूर्वक करतो, तेव्हा आपल्या शरीरातील कॉर्टिसॉल, म्हणजे ज्याला आपण ताणतणावाचा हॉर्मोन म्हणतो, तो नैसर्गिकरित्या नियंत्रणात येतो. अच्छा. आणि त्याच वेळी सिरोटोनिन, ज्याला आनंदाचा हॉर्मोन म्हणतात, तो सक्रिय होतो. याचा थेट परिणाम आपल्या मेंदूवर होतो. आपला मेंदू अल्फा स्टेटमध्ये जातो. अल्फा स्टेट हे ऐकायला थोडं तांत्रिक वाटतंय. सोप्या भाषेत याचा अर्थ काय? म्हणजे आपल्याला नेमकं कसं वाटतं तेव्हा? उत्तम प्रश्न. अल्फा स्टेट म्हणजे एक अशी मानसिक अवस्था जिथे आपला मेंदू शांत पण सतर्क असतो. उदाहरणार्थ? जसं सकाळी फिरायला गेल्यावर किंवा शांत संगीत ऐकताना आपल्याला एकदम फ्रेश आणि क्रिएटिव्ह वाटतं ना? हो हो. तीच ही अवस्था. ही सर्जनशीलता आणि समस्या निवारणासाठी सर्वोत्तम मानसिक स्थिती मानली जाते. थोडक्यात सांगायचं तर हे आपल्या शरीराचं आणि मनाचं रोजचं रिस्टार्ट बटन आहे. जसं आपल्या लॅपटॉप स्लो झाला की आपण रिस्टार्ट करतो आणि तो पुन्हा फ्रेश होतो, तसं काहीच आहे. अगदी तसंच. आणि ही सिस्टम रिसेट करण्यासाठी सर्वोत्तम वेळ म्हणून या माहितीत एका विशिष्ट वेळेवर खूप जोर दिलाय. ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयाच्या साधारणपणे 1.5 तास आधीची वेळ. हे वाचून मी खरंच विचारात पडलो. हीच वेळ इतकी खास का मानली जाते? अनेकांना वाटेल की इतक्या लवकर उठणंच अशक्य आहे. हो, आणि हा एक महत्वाचा मुद्दा आहे. या स्रोतांनुसार ब्रह्ममुहूर्ताला इतकं महत्त्व देण्यामागे काही कारणं आहेत. यावेळी वातावरणात प्राण ऊर्जा म्हणजे जीवनशक्ती. जीवनशक्ती ती सर्वाधिक केंद्रित असते.
हवेतील ऑक्सिजनची पातळी उच्च असते आणि जगाचा कोलाहल सुरू झालेला नसल्याने निसर्ग पूर्णपणे शांत असतो. बरोबर. आणि आपलं मन ही दिवसभराच्या विचारांनी भरलेलं नसतं. त्यामुळे ते एका स्पंजसारखं ग्रहणशील बनलेलं असतं. आपण जे काही विचार करतो ते थेट आपल्या अवचेतन मनावर कोरलं जातं. आणि याला काही आधुनिक विज्ञानाचा आधार आहे का? नक्कीच. आधुनिक विज्ञानही याला दुजोरा देतं. पहाटेच्या वेळी कॉर्टिसॉलची पातळी नैसर्गिकरित्या वाढलेली असते, जी आपल्याला जागं आणि सतर्क राहण्यास मदत करते, तर झोपेसाठी आवश्यक असणारा मेलॅटोनिन हार्मोन कमी झालेला असतो. त्यामुळे जैविकदृष्ट्याही ही वेळ अत्यंत उत्पादक कामांसाठी सर्वोत्तम आहे. चला तर मग थेट त्या 5 कृतींकडे वळूया. या मौल्यवान वेळेचा फायदा घेण्यासाठी या मॉर्निंग कोडमध्ये नेमकं काय सांगितलं आहे? पहिली कृती आहे जलथेरपी. हे ऐकायला तर खूप सोपं वाटतंय. हो, सुरुवात अत्यंत सोपी आहे. जलथेरपी म्हणजे रात्री तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी, किमान 2 ग्लास सकाळी उठल्याबरोबर पिणे. पण हे फक्त पाणी पिणं नाहीये. नाही. इथे एक मानसिक पैलू जोडलेला आहे. हो, आणि तो मला खूप आवडला. म्हणजे ही कल्पना करायची की हे सोनेरी रंगाचं पाणी आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीला, प्रत्येक अवयवाला आतून स्वच्छ करत आहे. अगदी. जसं आपण बाहेरून आंघोळ करतो तशी ही आतून केली जाणारी शुद्धी आहे. म्हणजे ही एक जाणीवपूर्वक केलेली कृती आहे, केवळ एक सवय नाही. अगदी अचूक. आणि गंमत म्हणजे आधुनिक विज्ञानालाही आता हे पटतंय. तांब्याच्या पृष्ठभागावर जीवाणू काही तासांतच मरतात. अच्छा. हो, या प्रक्रियेला कॉन्टॅक्ट किलिंग म्हणतात. म्हणजे आपले पूर्वज नकळतपणे एक शक्तिशाली, स्वतःहून स्वच्छ होणारा वॉटर प्युरिफायर वापरत होते की नाही? वाह, हे तर खूपच भारी आहे. हे तांब्याचं पाणी पचनसंस्थेला सक्रिय करतं, मेटाबॉलिझम वाढवतं आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतं. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही छोटीशी कृती आपल्या शरीराला एक स्पष्ट संकेत देते की आता नवीन दिवसाची सुरुवात झालीये. म्हणजे झोपेच्या अवस्थेतून जागृत अवस्थेत येण्याचा हा एक सौम्य पण प्रभावी मार्ग आहे. बरोबर. शरीराला आतून स्वच्छ केल्यानंतर आता त्याला बाहेरून ऊर्जा देण्याची वेळ. आणि या माहितीनुसार त्यासाठी निसर्गाच्या ऊर्जेशी थेट जोडले जाण्यापेक्षा चांगला मार्ग नाही. इथेच दुसरी कृती येते जी केवळ व्यायाम नाही तर एक फिरते ध्यान आहे, सूर्यनमस्कार. पण अनेकांना वाटेल की हा तर फक्त एक शारीरिक व्यायाम आहे, यात वेगळं काय आहे? हाच तर महत्त्वाचा फरक आहे. सूर्यनमस्काराकडे फक्त 12 आसनांचा एक संच म्हणून पाहिलं जात नाही. या स्रोतांनुसार जेव्हा आपण उगवत्या सूर्यासमोर सूर्यनमस्कार करतो तेव्हा आपण त्या जीवनदायी ऊर्जेशी एकरूप होतो. अच्छा. यामुळे शरीरातील 12 प्रमुख स्नायू गट सक्रिय होतात, आपली 7ही चक्र संतुलित होतात आणि 1 मिनिट, इथे चक्रे म्हणजे काय? म्हणजे आपण ऐकतो खूपदा, पण याचा नेमका अर्थ अनेकांना माहिती नसतो. हो, चांगला प्रश्न आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या शरीरात ऊर्जेची 7 मुख्य केंद्र आहेत. पाठीच्या कण्याच्या रेषेत, यांनाच चक्रे म्हणतात. ओके. तणाव, चुकीची जीवनशैली यामुळे या केंद्रांमधील ऊर्जेचा प्रवाह बिघडतो. सूर्यनमस्कारातील लयबद्ध हालचाली आणि श्वासोच्छ्वास ही ऊर्जा केंद्र पुन्हा संरेखित करतात. रिअलाईन करतात. हो, आणि यामुळे शरीरातील प्राणशक्ती म्हणजेच जीवन ऊर्जा प्रचंड वाढते. म्हणूनच सूर्यनमस्कारानंतर केवळ शारीरिक नाही तर एक प्रकारची मानसिक आणि भावनिक ताकद जाणवते. म्हणजे शरीर, मन आणि निसर्ग यांना जोडणारी ही एक कृती आहे. अप्रतिम. शरीराला जागं केल्यानंतर आता मनाला शांत करण्याची वेळ. तिसरी कृती आहे प्राणायाम आणि ध्यान. यासाठी फक्त 10 मिनिटं द्यायची आहेत. हो. 5 मिनिटे अनुलोम विलोम आणि 5 मिनिटे भ्रामरी किंवा शांत बसणे. अनुलोम विलोम म्हणजे फक्त दीर्घ श्वास घेणं सोडणं नव्हे का? नाही. अनुलोम विलोममध्ये आपण एका नाकपुडीने श्वास घेतो आणि दुसऱ्या नाकपुडीने सोडतो. या प्रक्रियेमुळे आपल्या मेंदूचा डावा भाग, जो तार्किक विचारांसाठी ओळखला जातो, लॉजिकल ब्रेन, हो, आणि उजवा भाग, जो भावनिक आणि सर्जनशील विचारांसाठी ओळखला जातो, यांच्यात संतुलन साधलं जातं. अच्छा, म्हणजे बॅलन्स येतो. हो. यामुळे दिवसभरात येणाऱ्या आव्हानांना आपण अधिक संतुलितपणे सामोरे जाऊ शकतो. आणि त्यानंतर 5 मिनिटे भ्रामरी किंवा शांत बसणे. अनेकांना शांत बसणं हेच सर्वात अवघड वाटतं. मनात विचारांचं काहूर माजलेलं असतं. आणि म्हणूनच भ्रामरी प्राणायाम खूप प्रभावी ठरतो. यात आपण मधमाशीसारखा असा आवाज करत श्वास सोडतो.
ह्या कंपनांमुळे म्हणजे व्हायब्रेशन्समुळे मनाला एक आधार मिळतो, विचारांची गर्दी कमी होते आणि आपण सहजपणे ध्यानाच्या अवस्थेत जातो. आणि हीच ती अवस्था आहे जिथून आपली अंतर्ज्ञान शक्ती म्हणजे इंट्युशन काम करते. अगदी. संशोधनात असं दिसून आलं आहे की केवळ 10 मिनिटांच्या अशा ध्यानाने चिंता 40% पर्यंत कमी होऊ शकते आणि एकाग्रता लक्षणीयरित्या वाढते. आता चौथी कृती जी मला वैयक्तिकरित्या खूप भावली ती आहे कृतज्ञता आणि संकल्प. 5 मिनिटात एका डायरीत अशा 3 गोष्टी लिहायच्या ज्यांच्यासाठी आपण कृतज्ञ आहोत. आणि त्यानंतर दिवसाचा एक संकल्प लिहायचा. बरोबर. पण इथे मला एक प्रश्न पडतो. सुरुवातीला हे थोडं कृत्रिम किंवा चीझी नाही वाटणार का? म्हणजे मी माझ्या चहासाठी आभारी आहे असं लिहिल्याने खरंच दिवसावर काय परिणाम होणार? हा खूप प्रामाणिक आणि महत्वाचा प्रश्न आहे. हो, सुरुवातीला हे विचित्र वाटू शकतं, पण यामागे एक शक्तिशाली न्यूरोसायन्स आहे. कसं काय? आपल्या मेंदूला नकारात्मक गोष्टींकडे लक्ष देण्याची सवय असते. हा एक प्रकारचा उत्क्रांतीचा परिणाम आहे. जेव्हा आपण जाणीवपूर्वक सकारात्मक गोष्टी शोधून लिहायला लागतो, तेव्हा आपण आपल्या मेंदूला नवीन पद्धतीने विचार करायला शिकवतो. म्हणजे आपण मेंदूला कृतज्ञतेचा व्यायाम देत असतो. बरोबर. आणि केवळ लिखायचं नाही, तर ती भावना खरोखर अनुभवायची आहे. जेव्हा आपण कृतज्ञता अनुभवतो, तेव्हा मेंदू डोपामाइन आणि सेरोटोनिन सारखी फील गुड रसायनं तयार करतो. आणि संकल्प लिहिण्याचा काय? जसं की आज मी आत्मविश्वासाने माझं काम पूर्ण करेन. संकल्प म्हणजे इंटेन्शन सेटिंग. जेव्हा आपण वर्तमान काळात एखादा संकल्प लिहितो, तेव्हा आपण आपल्या अवचेतन मनाला दिवसासाठी एक स्पष्ट दिशा देत असतो. अच्छा. मग आपलं अवचेतन मन त्या दिशेने काम करायला लागतं. ते आपल्याला संधी शोधायला, योग्य निर्णय घ्यायला आणि त्या संकल्पाच्या पूर्ततेसाठी मदत करतं. ही आपल्या दिवसाची GPS प्रणाली सेट करण्यासारखं आहे. छान. आणि शेवटची 5वी कृती जिच्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो, सात्विक नाश्ता. हो. म्हणजे ताजी फळे, सुका मेवा, मोड आलेली कडधान्ये. अनेकदा सकाळी घाईत आपण काहीही खातो. आणि त्याचा परिणाम दिवसभर जाणवतो. या स्रोतांनुसार आयुर्वेदात एक महत्वाचं सूत्र आहे. आहार शुद्धो सत्वशुद्धीय. म्हणजे शुद्ध आहाराने मन शुद्ध होते. म्हणजे आपण जे खातो तेच बनतो. अगदी. आपण सकाळी जे काही खातो ते आपल्या दिवसासाठीचं इंधन आहे. जड, तेलकट किंवा प्रक्रिया केलेला नाश्ता आळस आणि नकारात्मकता निर्माण करतो. याउलट सात्विक म्हणजे हलका, ताजा आणि पौष्टिक आहार आपल्याला ऊर्जा, हलकेपणा आणि सकारात्मकता देतो. दिवसाची सुरुवात जर योग्य इंधनाने केली तर दिवसभर गाडी उत्तम चालते. बरोबर. हे सगळं ऐकून खूप प्रेरणा मिळतेय. 5 सोप्या कृती, 30 मिनिटं आणि आयुष्य बदलण्याची क्षमता. पण आपण सगळेच जाणतो की नवीन सवय लावणं किती कठीण असतं. खरंय. एकदम 5ही गोष्टी सुरू करणं कदाचित अनेकांना अवघड वाटेल. अगदी बरोबर. आणि म्हणूनच या माहितीत एक अतिशय व्यवहार्य 21 दिवसांची योजना दिली आहे. ही योजना घाई करायला लावत नाही, तर हळूहळू सवय अंगवळणी पाडण्यावर भर देते. अच्छा, म्हणजे स्टेप बाय स्टेप अप्रोच आहे. हो, ही योजना 3 आठवड्यांमध्ये विभागलेली आहे. पहिला आठवडा आहे पाया किंवा फाउंडेशन वीक. यात फक्त एकच कृती करायची आहे. सकाळी उठून तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे. मला हे खूपच सोपं वाटतंय. याचा उद्देश काय आहे? याचा उद्देश आहे मोमेंटम तयार करणे. कोणतीही नवीन सवय लावताना सर्वात मोठा अडथळा असतो तो सुरुवातीचा. हो, सुरुवात करणं हेच अवघड असतं. बरोबर. ही एकच सोपी सवय 7 दिवस सातत्यानं केल्याने आपल्याला एक छोटंसं यश मिळतं, आत्मविश्वास वाढतो आणि आपलं शरीर आणि मन पुढच्या बदलासाठी तयार होतं. हा एक छोटा विजय आहे जो मोठ्या विजयाचा पाया रचतो. छान. म्हणजे एका वेळी एकच पाऊल. मग दुसऱ्या आठवड्यात ज्याला उभारणी किंवा बिल्डिंग वीक म्हटलं आहे, त्यात काय करायचं? 8व्या दिवसापासून ते 14व्या दिवसापर्यंत पाणी पिण्याच्या सवयीसोबत सूर्यनमस्काराची जोड द्यायची आहे. ओके. सुरुवातीला फक्त 3 किंवा 5 सूर्यनमस्कारांपासून सुरुवात करता येते. हळूहळू संख्या वाढवता येते. या माहितीनुसार या आठवड्यात शारीरिक आणि मानसिक बदल स्पष्टपणे जाणवू लागतात. कसे बदल? ऊर्जा वाढलेली जाणवते, रात्री झोप चांगली लागते आणि मनही अधिक प्रसन्न राहतं. आणि मग येतो तिसरा आणि सर्वात महत्वाचा आठवडा, परिवर्तनाचा आठवडा. बरोबर. 15व्या दिवसापासून ते 21व्या दिवसापर्यंतचा हा ट्रान्सफॉर्मेशन वीक आहे. आतापर्यंतच्या 2 सवयी अंगवळणी पडलेल्या असतात. त्यामुळे आता सर्व 5 कृती एकत्र करायच्या आहेत. म्हणजे पाणी पिणे, सूर्यनमस्कार, प्राणायाम, ध्यान, कृतज्ञता संकल्प आणि सात्विक नाश्ता.
हो, सगळे एकत्र. ही संपूर्ण दिनचर्या आरामात 30 ते 40 मिनिटात पूर्ण होते. या स्रोतांनुसार हा आठवडा खरोखरच जादुई ठरू शकतो. जादुई? हो, तुमच्यातील सकारात्मक बदल केवळ तुम्हालाच नाही तर तुमच्या आजूबाजूच्या लोकांनाही जाणवू लागेल. तुमच्या डोळ्यांत एक वेगळी चमक, तुमच्या बोलण्यात एक वेगळा आत्मविश्वास आणि तुमच्या वागण्यात एक वेगळी शांतता जाणवेल. आणि या सगळ्यासोबत एक सर्वात महत्त्वाचा नियम सांगितला आहे, ज्यावर कोणतीही तडजोड करायची नाही. सकाळच्या पहिल्या 30 ते 40 मिनिटात फोन वापरायचा नाही. मला वाटतं आजच्या काळात हाच नियम पाळणं सर्वात मोठं आव्हान आहे. आणि हेच या संपूर्ण प्रक्रियेचं सार आहे. सकाळची ती पहिली काही मिनिटं ही फक्त आणि फक्त स्वतःसाठी आहेत. बाहेरील जगाच्या गोंगाटाने, दुसऱ्यांच्या अपेक्षांनी किंवा वाईट बातम्यांनी दिवसाची सुरुवात करण्याऐवजी स्वतःशी संवाद साधून ती सुरू करायची. ही एक गुंतवणूक आहे, जी दिवसभर आपल्याला प्रचंड परतावा देत राहते. अगदी. माझ्या एका मित्राची गोष्ट सांगते. तो आधी सकाळी उठल्या उठल्या शेअर बाजाराचे आकडे पाहायचा. दिवसभर त्याचा रक्तदाब वाढलेला असायचा. अरे बापरे. त्याने फक्त हा फोन बाजूला ठेवून पाणी प्यायची सवय लावली आणि तो आता म्हणतो, मला आता कळतंय की खरी श्रीमंती शांत मनात आहे. तर आजच्या या सखोल चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते. आयुष्य बदलण्यासाठी खूप मोठे किंवा अवघड बदल करण्याची गरज नाही. केवळ सकाळच्या 30-40 मिनिटांची जाणीवपूर्वक केलेली गुंतवणूक आपल्या संपूर्ण दिवसाला आणि पर्यायाने आयुष्याला एक नवी, सकारात्मक दिशा देऊ शकते. हे ज्ञान खरं तर कोणतंही नवीन नाही. हे आपल्याच पूर्वजांनी हजारो वर्षांपासून अनुभवलेलं आणि सिद्ध केलेलं आहे. फक्त आधुनिक जीवनशैलीच्या धावपळीत आणि माहितीच्या महापुरात ते कुठेतरी हरवून गेलं होतं. बरोबर. हे स्रोत आपल्याला आठवण करून देतात की हे इतकं सोपं आणि प्रभावी आहे की जर प्रत्येकाने हे अंमलात आणलं तर आनंदाच्या नावाखाली विकल्या जाणाऱ्या अनेक कृत्रिम गोष्टींची आणि उपायांची गरजच भासणार नाही. खरा आनंद आणि खरी ऊर्जा आपल्या आतच आहे. फक्त तिला जागृत करण्याची योग्य पद्धती माहिती असायला हवी. अगदी. ही माहिती इथेच संपत नाही. ती पुढे एक आकर्षक विचार मांडते. ज्याप्रमाणे सकाळचे हे 5 नियम आहेत, त्याचप्रमाणे रात्री झोपण्यापूर्वीच्या 5 कृती आहेत, ज्या आपल्या झोपेला एका सामान्य विश्रांतीतून एका शक्तिशाली उपचार सत्रात बदलू शकतात. हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. जर सकाळची 30 मिनिटं इतकी परिवर्तनशील असू शकतात, तर रात्रीच्या शांततेत कोणती शक्ती दडली असेल? मित्रांनो, आयुष्य बदलण्यासाठी खूप मोठ्या क्रांतीची गरज नसते, तर सकाळची 30 मिनिटे आणि तुमची शिस्त पुरेशी असते. आज आपण पाहिलेला हा 5 कामांचा एन्शियंट मॉर्निंग कोड जर तुम्ही सलग 21 दिवस पाळला, तर तुमच्या आयुष्यात जे चमत्कार घडतील ते पाहून तुम्ही स्वतः थक्क व्हाल. जर हा एपिसोड तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवायचा असेल, तर या मोहिमेत आमच्याशी जोडा. 1. कमेंट करा. जर तुम्ही हे 21 दिवसांचे मॉर्निंग चॅलेंज स्वीकारायला तयार असाल, तर कमेंटमध्ये आत्ताच लिहा, मी उद्यापासून सुरुवात करत आहे. तुमची ही कमेंट तुमच्या अंतर्मनाला एक शक्तिशाली सिग्नल देईल. 2. शेअर करा. हा व्हिडिओ त्या व्यक्तीला नक्की पाठवा ज्याला आज सकारात्मकतेची आणि ऊर्जेची गरज आहे. तुमची एक शेअर कोणाचे तरी आयुष्य बदलू शकते. 3. सबस्क्राईब करा. अशाच लाईफ चेंजिंग आणि गूढ ज्ञानासाठी आमच्या नवल शिंदे ओम श्रीम ऑरा अँड ॲस्ट्रो वास्तू चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची सर्वात चांगली जिंदगी तुमच्या पुढच्या सकाळपासून सुरू होऊ शकते. उठण्याची वेळ आता आली आहे. धन्यवाद. जय भारत. हर हर महादेव.